नाशिकमधील टीसीएस कंपनी धर्मांतराच्या आरोपामध्ये राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला शहरातून अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर बोलताना गंभीर आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार माजी खासदार इम्तियाज जलील असल्याचा दावा केला असून यामध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतींच्या घरामध्ये सापडली। तिची आई, मावशी, भाऊ, वडील आणि ती जवळपास 30-35 दिवस त्या ठिकाणी तिने मुक्काम केला। जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे। मग कॉर्पोरेशननी आणि पोलिसांनी सुद्धा एक कारवाई त्यावर केली, त्यांना नोटीस दिलेली आहे। एखादा अतिक्रमण पाडताना एक माणुसकी या नात्यानं नोटीस द्यावी आणि कागदपत्र मागून घ्यावे, हे एक अलिखित नियम आहे। इलिगल असेल तर तुम्ही तातडीने सुद्धा पाडू शकता, त्याला कोणते धरबंध नाही। परंतु आता 3 दिवसानंतर काही लोक म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेले। एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते तर माहित नाही। अरे तुमचं नाहीये ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं। हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे। मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे। आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये, हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे। तुम्ही अनेक आरोप केले विद्यार्थ्यांवर, मात्र त्यांची कुठलीही चौकशी अद्याप सुरू नाही। सध्या ते टाळत आहे पूर्ण, पण चौकशीही नाही। चौकशी होईल। एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे। अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत। छोटं प्रकरण नाहीये। धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे आणि म्हणून लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे। म्हणून आता ही चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल। पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल। म्हणजे मतीन, इम्तियाज जलील आणि एमआयएम पक्ष आणखी काही लोक हे सगळं संबंधित आहे आणि त्यांच्या प्रकरणात हे सगळं संबंधित आहे। हा एकाचं काम नाहीये। हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करते। हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे हे पूर्ण। या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात, एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई। म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिले जाते। मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं ते सिद्ध झालेलं आहे। ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं हे सिद्ध झालेलं आहे आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत। किती हिंमत आहे एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये जेव्हा तो एफआर त्याचा नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं, याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत। हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहेत आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स म्हणायला लागले गोड भाषेत। तुम्ही काही करा, तुम्हाला जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतरच आम्ही तो लॉक लावणार आहोत। स्पष्ट म्हणतात ओएसी तर तो बॅरिस्टर आहे ना, ओएसीला कायदा कळत नाही? एखाद्याच्या नावाचा एफआर फाटला म्हणजे तो आरोपी होतो का नाही होतो? आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते, ते कोर्टात।
म्हणून आरोपीला बिनधास्तपणे मोकळेपणे सोडता येत नाही किंवा त्याला फिरवता येत नाही. शेकडो असे आरोपी आहेत, आजही त्यांची शिक्षा झालेली नाही, परंतु ते जेलमध्ये आहेत. हे ओएसीला माहित नाही. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना वाटवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलंय, आता त्याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करा म्हणतात, मात्र शिवसेना सत्ताधारी अनेक नगरसेवकांची अशी घरं आहेत की जे अतिक्रमित आहेत, त्यांच्यावर कारवाईचं महापालिका शोधही करत नाही. कुणाचंही अतिक्रमण असो, आणि मुळामध्ये लोकप्रतिनिधीचं तर असलंच नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी जर अतिक्रमण केलं याचा अर्थ तुम्ही इतर अतिक्रमणाकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. तुम्ही त्या पद्धतीने चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे कुणाला एका पार्टीबद्दल संबंधित नाही. कोणीही अतिक्रमण केलं तर त्याचं नगरसेवक पद जातं, हे सिद्ध झालं पाहिजे. त्याचं नगरसेवक पद सुद्धा रद्द होतं. म्हणून नगरसेवकांनी अशा भानगडीमध्ये स्वतःहून कधी पडू नये आणि अतिक्रमण करू पण नाही, करणाऱ्याला पाठिंबा पण देऊ नये. मोदीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची तरतूद आहे. ते म्हणतात मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा एका संसदेचं विशेष अधिवेशन बोलतात. राज मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे ते आपण सर्व जग पाहतंय. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतो. या देशामध्ये काही काळानंतर जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं, ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही. रोजच्या जीवनातही जर तेवढी बचत केली तरी देशासाठी तर सपोर्टचा भाग असेल. म्हणून सोने खरेदी करू नका किंवा इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाहीये ना. आपण अनेक वेळेला पाहतो, मुंबईमध्ये बघा, स्वतःच्या कार घेऊन जातात, गाडीमध्ये एक माणूस असतो, रोजच्या 1000 रुपयाचं पेट्रोल लावण्यापेक्षा मेट्रोने गेलं तर तुम्हाला 50 रुपयात जात आहेत. ही काटकसर का करू नये हा प्रश्न आहे. आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे. आपला पंतप्रधान आपल्याला आव्हान करतो तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. मोदींच्या आवाहनानं अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, अर्थव्यवस्था घडवेल शरद पवार यांनी. आता याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हानं यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका. जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहायला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला की यापूर्वीच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेईल, असं तुम्ही देखील करणार आहात. निश्चित आम्हाला या सगळ्या बाबीचा विचार जरूर करावा लागणार आहे. एखाद्या ठिकाणी बैठक घ्यायची, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या भागातले अधिकारी बोलवायचे किंवा पदाधिकारी जर पक्षाचे असेल तर पदाधिकारी बोलवायचे आणि त्यांची सगळे जे काय गाड्या येतात, हे येतात, ताफा येतो, त्याच्यामुळे सुद्धा खर्चिक होतच आहे. म्हणून हे आता या काळापुरतं आपण हे ऑनलाईन पद्धतीने घेणं कधीही चांगलं. बाळासाहेब थोरात यांनी पण टीका केली की आवाहन केलं आणि उधळपट्टी केली, आता काटकसर करण्याचं आवाहन करत आहे. आधी युद्ध नव्हतं, आता युद्ध सुरू झालेलं आहे. एवढं तर सेन्स असावं ना, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे. एखादी घटना जेव्हा घडते तर त्याचे परिणाम दुष्परिणामाची जाणीव त्या वेळेला आपण स्वतःने समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आता एवढं साधं गोष्ट जर आमच्या विरोधकाला कळत नसेल तर त्याचं आश्चर्य आहे. अशा वेळेला आपल्या पंतप्रधानाच्या बरोबर देश म्हणून आपण सर्वजण एक असलं पाहिजे, ही भूमिका सर्वांची असली पाहिजे. रोहित पवार त्यांनी राष्ट्रवादी मारल्या, असं म्हटलं की सीएम व्हायचं असेल तर सत्ता सोडून भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल. रोहित हा काही जास्त राजकीय तज्ञ नाहीये. कोणतं तरी एखादं स्टेटमेंट करून राजकारण स्वतःच्या भोवती फिरवण्याचा त्याचा प्रकार असतो.
काकाकडून काहीतरी त्यांनी शिकलं पाहिजे. आताच या वयामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी करणं रोहित पवारला शुभ असतं.